परिषदेच्या ठाणे पालघर मधनं आता महायुती जिंकणार असा विश्वास कुणी व्यक्त केलाय। असा विश्वास व्यक्त होतोय मविया जिंकू शकत नाही म्हणून नौखा उमेदवार दिला असं म्हटलंय। आता डावखर यांनी निरंजन डावखर यांनी हे व्यक्त केलंय। महाविकास आघाडीनं विधान परिषद निवडणुकीमध्ये गांभीर्यानं घेतली नाहीये कारण त्यांना त्यांचा पराभव होणार हे माहिती होतं असं टोला डावखर यांनी लगावला। मवियानं महायुतीसमोर नौखा उमेदवार दिला आणि त्याच्याकडे संख्याबळही पुरेसं नाही असंही त्यांनी म्हटलंय। विधान परिषद निवडणुकीमध्ये 17 मतदारसंघातून अर्ज दाखल करण्यात आलेले आहेत। ठाणे पालघर स्थानिक स्वराज्य संस्था विधान परिषद निवडणुकीकरता महायुतीचे रवींद्र फाटके अधिकृत उमेदवार त्यांनी अर्ज भरलेला आहे। तर दुसरीकडे महाविकास आघाडीने देखील एक उमेदवार उतरवला आहे। मुळात ही निवडणूक कशी असते, या निवडणुकीमध्ये कोण मतदान करतं आणि किती अवघड असतो प्रचार करणं, हे सगळं जाणून घेण्याकरता आपल्यासोबत कोकण पदवीधर मतदारसंघाचे आमदार निरंजन डावखर आहेत। डावखर साहेब, एक आमदार म्हणून प्रश्न विचारायचा आहे, पण सामान्य जनतेला सोप्या भाषेत आपण कसं सांगू शकतो की ही विधान परिषद निवडणूक जी आहे ही स्थानिक स्वराज्य संस्था म्हणून का सांगितली जाते, मतदार कोण असतात आणि एका उमेदवाराला प्रचार करणं किती अवघड असतं? हा मतदारसंघ मुळात स्थानिक स्वराज्य संस्था यासाठी याला बोललं जातं, कारण याच्यामध्ये जे मतदार आहेत हे स्थानिक स्वराज्य संस्थेचे जे त्या तिकडे पदाधिकारी आहेत, म्हणजे नगरसेवक असतील, जिल्हा परिषद सदस्य असतील, जे नगरपालिकेचे सदस्य आहेत, या लोकांना त्याचा मतदानाचा अधिकार असतो। 1062 मतदार आहेत नगरसेवकचे मतदान करण्यात या संपूर्ण मतदारसंघात। 17 मतदारसंघांपैकी हा सगळ्यात मोठा मतदारसंघ आहे आणि जर माहितीचे वोट कॅल्क्युलेट केले तर साधारणपणे 866 ते 870 वोट माहितीचे आहेत। वन साईड पूर्ण वोटिंग दिसतं हे, पण महाविकास आघाडीने आपला उमेदवार उतरवलेला आहे। काय वाटतं की त्यांच्या या सगळ्या निवडणुकीमध्ये उतरल्यामुळे किती त्यांचा कॉन्फिडन्स आहे की आपण निवडणूक जिंकू शकतो? आणि त्यांचा मला कॉन्फिडन्स शून्य वाटतो, कारण त्यांचं कुठेच कॅल्क्युलेशन नसतानाही त्यांनी उमेदवार उतरवणं म्हणजे फक्त फॉर्मॅलिटीसाठी किंवा बिनविरोध द्यायची नाही, त्याच्यामुळे त्यांनी ते उमेदवार फक्त नावापुरती उतरवलेले आहेत। त्यांचं गणित कुठेही बसत नाही हे त्यांनाही माहिती आहे आणि त्याच्यामुळे त्यांच्या पक्षामध्ये असलेले प्रमुख त्या तिकडे चेहरे असतानाही त्यांनी नवख्या उमेदवाराला ज्यावेळेस ते उमेदवारी दिले, याच्यावरूनच आपल्याला चित्र अतिशय स्पष्टपणे दिसून येतं की त्यांना तेवढ्या सिरियसली ही इलेक्शन लढायचीच नाही। ही निवडणूक महाविकास आघाडी किती सिरियसली लढते हे त्यांनी दिलेल्या उमेदवारांना स्पष्ट होतं, पण यांनी तसं स्पष्ट केलं आणि हाच मेन मुद्दा आहे की हे जे नगरसेवक आहेत ते पक्षाचा व्हीप मानतात आणि वोटिंग करतात, पण आत्तापर्यंतच्या इतिहासामध्ये बरेचसे असे नगरसेवक आहेत की जे क्रॉस वोटिंग करतात आणि त्यातून मग पुढचं राजकारण जे आहे किंवा पुढची गणितं जी आहेत ती जुळली जातात आणि ते या निवडणुकीत होतं का ते पाहायचं आहे। अजित मांढरे, न्यूज 18 मराठी, ठाणे। आता आपण पाहूया कोकणातल्या जागेवरून सुद्धा दोन्ही शिवसेनेमध्ये वादाची ठिणगी पडू शकते, शक्यता आहे। कारण ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार भास्कर जाधवांनी एक वक्तव्य केलंय। भाजपला शिवसेनेचं ओझं झालंय असं त्यांनी म्हटलंय। एकनाथ शिंदेंवर बोचरी टीका केली आणि त्यामागचं कारण म्हणजे कोकणामध्ये शिंदेंच्या शिवसेनेची राजकीय ताकद असताना सुद्धा आता विधान परिषदेची जागा राष्ट्रवादीनं पटकावली, त्यामुळे ठाकरेंच्या सेनेला टीकेची ऐती संधी मिळाली आहे। सरळ सरळ ही जागा शिवसेनेचीच होती, शिवसेनेचीच आहे आणि शिवसेनेलाच मिळायला पाहिजे होती। परंतु तटकरेंचं काय बाबा जादूटोना त्यांच्याकडे आहे, कुठली भानामती त्यांच्याकडे आहे हे कळायला काय मार्ग नाही। सगळ्यात जास्त कमी ज्या पक्षाची मतं त्या पक्षाला ही जागा मिळाली आणि टोकाचे विरोध करणारे लोक हे सुद्धा त्याचं समर्थन करतात। उद्धव साहेबांची शिवसेना आणि शिंदे गटाची सेना ही एकत्र येणं न येणं हा निर्णय शेवटी आमचे पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे घेऊ शकतात। पण एक गोष्ट मात्र खरी आहे की भाजपा ही आता एकनाथ शिंदे त्यांना अडचण झालेली आहे। एकनाथ शिंदे हे त्यांना आता ओझं वाटायला लागलेलं आहे आणि म्हणून एकनाथराव शिंदे नावाचं ओझं ते खांद्यावरून उतरण्याचा मार्ग भाजपा शोधतो, ही गोष्ट खरी आहे। बघा, अमरावतीमधनं भाजपकडनं आता प्रवीण पोटे पाटील यांना तिसऱ्यांदा उमेदवारी दिलेली आहे। प्रवीण पोटे हे 2014च्या देवेंद्र फडणवीसांच्या सरकारमध्ये राज्यमंत्री होते।
पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीमध्ये शक्ती प्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल केला आणि त्यानंतर प्रवीण पोटे यांनी आपला विजय पक्का आहे असं म्हणतायत. त्यांच्याशी बातचीत केली आहे प्रतिनिधी संजय शेंडे यांनी. पाहूया. तिसऱ्यांदा जी उमेदवारी जाहीर झालेली आहे. तुम्ही आज नामांकन अर्ज दाखल करणार आहात. मोठ्या प्रमाणात या ठिकाणी कार्यकर्त्यांची गर्दी आहे. काय तुमची पहिली प्रतिक्रिया? मी महाराष्ट्राचे लोकनेते आणि आवडते नेते देवेंद्रजी फडणवीस साहेब यांचा मी मनापासून आभार व्यक्त करतो की त्यांनी मला तिसऱ्यांदा सलग या ठिकाणी पुन्हा तिसऱ्यांदा उमेदवारी दिली. त्याचप्रमाणे प्रदेश अध्यक्ष चव्हाण साहेब आणि आमचे अमरावती जिल्ह्याचे पालकमंत्री बावनकुळे साहेब यांचं सुद्धा मी मनापासून अभिनंदन करतो की त्यांनी मला तिसऱ्यांदा उमेदवारी दिली आहे. आणि देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी मला सुरुवातीला 2012 मध्ये उमेदवारी दिली आणि उमेदवारी झाल्यानंतर मी विधान परिषदच्या आमदारला त्यांनी मंत्री केलं आणि मी सरक जवळपास 4.5 वर्ष मंत्री म्हणून त्या ठिकाणी त्यांच्यासोबत काम केलं. आणि या अनुषंगाने मला माहिती आहे की देवेंद्रजी फडणवीस साहेबांचा माझ्यावर पूर्ण विश्वास आहे. त्याचप्रमाणे अमरावती जिल्ह्यामध्ये जे काही नगरसेवक आहेत ते माझे फॅमिली मेंबर म्हणून मी त्यांच्याकडे पाहतो. ते सुद्धा मला फॅमिली मेंबर म्हणून माझ्याकडे पाहतात आणि त्यांच्या दुःखासुखामध्ये आम्ही नेहमी त्यांच्यासोबत राहतो. त्या अनुषंगाने मला कुठेही असं वाटत नाही की मला कुठे काही प्रॉब्लेम येईल म्हणून. मी निवडणूक हे युद्धासारखी लढतो आहे. विजयाची 1001% खात्री आहे आणि विजय मागच्यापेक्षा सुद्धा यावेळेस चांगला होईल याचा मला विश्वास आहे. निश्चितच हे होते भाजपचे उमेदवार माजी मंत्री प्रवीण पोटे ज्यांनी आपला विजयाचे 1001% जे आहे ते खात्री दिलेली आहे. आणि प्रवीण पोटे हे केवळ भाजपचे उमेदवार नाही तर त्यांना इतर पक्षातले जे नगरसेवक आहेत ते देखील जवळचे समर्थक असं त्यांनी नुकतंच सांगितलेलं आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट सागरसह संजय शेंडे, न्यूज 18 मराठी, अमरावती.